नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलो आहे अजितदादा पवार, आपले उपमुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यांना बारामती मतदारसंघातनं लढायचं आहे की नाही, का ते लढणार की नाही, या सगळ्या उलटसुलट चर्चा आपण ऐकतोय. हाच खऱ्या अर्थानं विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुका पूर्वी जे काही राजकारण झालं ते सगळी जनता बघते. अजितदादा महायुतीत सामील झाले, राष्ट्रवादीचे आमदार सगळे त्यांच्या बरोबर गेले, मंत्रिपदं मिळाली. अजितदादांना सुद्धा उपमुख्यमंत्रीपद मिळालं, अर्थमंत्री झाले. हे सगळं महायुतीत आल्यानंतर शिंदे गट कसा नाराज झाला, स्वतः शिंदेसुद्धा कसे नाराज झाले, फक्त त्यांनी बोलून दाखवलं नाही. नंतर फडणवीस साहेबांनी, जे भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीसुद्धा थोडं आमचं गणित चुकलं असंच म्हणायचं होतं त्यांना एकंदरीत. कारण RSS आणि भारतीय जनता पक्षातले निष्ठावंत अजितदादांना का घेतलं म्हणून नाराजीचे सूर मोठले. असं हे सगळं राजकारण आपण पाहताना आता मुख्य मुद्दा येतो आहे, अजितदादा बारामतीतनं उभारणार का? तर अजितदादा हे उभारणारच. आत्ता बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्राताई उभारल्या, अपयश आलं अजितदादांना आणि ते त्यांनी स्वीकारलं, पण मान्यही केलं. कारण त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा सुप्रियाताईंना लीड आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा लीड जर का जात असेल तर अजितदादा विधानसभेला उभारणार नाहीत असं एक चर्चा चालू आहे. परंतु एकंदर राजकीय सूर सगळे बघितले, राष्ट्रवादीमधले जे अजितदादा गटात गेले, शरद पवार साहेबांच्याकडनं फुटून, त्यांनी सरळ सांगितलं की कॅप्टनच जर का निवडणूक लढवणार नसेल तर मग आम्ही काय सांगायचं लोकांना, असं त्यांच्या अंतर्गत झाल्याचं समजतंय. आणि त्याच्यातनं अजितदादांनी उभारायचं ठरवलेलं आहे. आणि काही मंत्र्यांची सुद्धा माझी काही भेटल्यानंतर चर्चा होती, तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा असंच म्हटलेलं आहे की अजितदादा हे बारामतीतनं उभारणार. परंतु मुळात मुख्य मुद्दा असा आहे की बारामतीकर काय म्हणतात. लोकसभेमध्ये सुनेत्राताई पवार येतीलच असंही काही ठामपणे सांगत होते, परंतु सगळं गणित उलटं झालं. मग त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी कसं राजकारण केलं, काय केलं, ते भीष्माचार्य आहेत राजकारणातले वगैरे वगैरे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की विधानसभेत अजितदादांनी कामं केली नाहीत का? तर भरपूर कामं केलेली आहेत, हे सामान्य मतदार म्हणतोय. पण त्यावेळेचे जे भावनिक मुद्दा, त्याच्याकडं मतदार आकर्षित झाला. विकासात्मक मुद्दा हा बाजूला पडला. हे सत्य आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्या ठिकाणी अजितदादांचा तो पराभव, म्हणजे सुनेत्राताईंचा पराभव म्हणजे अजितदादांचा पराभव हा झाला भावनात्मक. परंतु आता मतदार काय म्हणतो, जनप्रवास लाईव्हची टीम नुकतीच त्या ठिकाणी जाऊन आली. तर आता मतदार काय स्पष्ट म्हणतो की आता आम्ही विकासात्मक मुद्द्याकडे जाणार आहे आणि मतदान करणार आहोत. बहुसंख्य म्हणजे सुप्रियाताईंना मतदान केलेले मतदारसुद्धा आत्ता अजितदादांच्या सभेना गर्दी करतायत, जात आहेत. आणि म्हणतात आता लोकसभेला पाठवलं, पवारसाहेबांची कन्या पाठवली ना, आता स्वतः अजितदादाच उभारत असतील तर आमचा नाईलाज आहे. आम्ही अजितदादांनी विकासात्मक कामं जी आहेत, विकासात्मक जी कामं केलेली आहेत त्यालाच आम्ही मतदान करणार आणि अजितदादांना चांगल्या मताने निवडून आणणार, हे बोलतात. आता पवारसाहेबांची खेळी काय आहे? योगेंद्र पवार म्हणजे अजितदादांचेच पुतणे आहेत, त्यांनाच ते उभा करतायत. म्हणजे परत हे राजकारण. मग त्या ठिकाणी मग अजितदादा योगेंद्र पवारांच्यावर लढणार का माघार घेणार? अजितदादांचा मुलगाच मग त्या ठिकाणी उभारतोय की काय, असं सुद्धा आत्ता एक चालू आहे. परंतु राष्ट्रवादीचे जे अजितदादांच्या गटाचे आमदार आहेत ते त्याला तयार नाहीत. ते स्पष्ट म्हणतात की अजितदादांनी लढायचं, कोणीही पुढे येऊ दे. कारण मतदार मात्र आता पूर्ण विकासात्मक मुद्द्यालाच हात घालत आहेत त्यांनी आणि त्यालाच मतदान करणार, असं त्यांचं एकंदर तिथलं चित्र आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जर का अजितदादा उभारले आणि जिंकले तर राष्ट्रवादी, आता कसं आहे, राष्ट्रवादी पक्षातनं फुटून आल्यानंतर निवडणूक आयोगानं सुद्धा मूळ जे चिन्ह आहे घड्याळ, हे सुद्धा अजितदादांच्या पक्षाला दिलं ना, कारण आमदार जास्त आहेत. आणि निवडणूक आयोगानं असं हे चिन्ह दिल्यानं आता मुळात कसं आहे, ते चिन्हापेक्षा हे पवार, अजितदादा आणि शरद पवार हे दोन मुख्य आहे.
आता एवढी तुतारीवाला मनुष्य घेऊन सुद्धा पवारसाहेबांनी किती मोठी झेप घेतली. 10 पैकी 8 खासदार निवडून आणायचं आणि स्ट्राईक रेट 1 नंबरनं आणायचा, हे काही सोपी गोष्ट होती का? तर बारामतीमध्ये सुद्धा शरद पवारसुद्धा किती ताणून धरणार आहेत हे सुद्धा बघण्यासारखं आहे. त्यामुळं ही निवडणूक नक्कीच गाजणार आहे आणि अजितदादा हे निवडणुकीला उभारतीलच असं आत्ताचं चित्र आहे. त्यातून त्यांनी माघारच घेतली तर मात्र आमदारसुद्धा नाराज होतील अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीतले, असं आत्ता त्यांच्यातलं चित्र आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भाग.